महाविकास आघाडी म्हणजे योजना थांबवणारी आघाडी आहे। मोदी सरकारने लागू केलेल्या अनेक योजना महाविकास आघाडीने बंद केल्या आहेत। तसेच जाती-जातींमध्ये भांडण लावण्याचं काम महाविकास आघाडी करत आहे असा आरोप भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय। ते आज छत्रपती संभाजीनगरमध्ये आले होते, यावेळी ते बोलत होते। जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम महाविकास आघाडीने केलं आणि करत आहे। समाजामध्ये भांडण लावणे, जनतेला कन्फ्यूज करणे असं महाविकास आघाडीचं षडयंत्र आहे। आणि या षडयंत्राला आम्ही आता बूथ लेवलला जाऊन प्रत्येक मतदारांना भेटून डबल इंजिन सरकार, मोदींचं केंद्रातलं सरकार, राज्यातलं एकनाथजी देवेंद्रजीत पवारांचं सरकार, हे सरकार राज्याला कसा न्याय देत आहे आणि डबल इंजिन सरकारच राज्याचं भलं करू शकतं, राज्याला विकासाकडे नेऊ शकतं, हे आम्ही कन्व्हेन्स करणार आहे, घरोघरी जाणार आहे, संवाद करणार आहे। आणि या संवादाचा मला विश्वास आहे की महाराष्ट्राचे मतदार जे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कन्फ्यूज झाले आणि त्यांनी महाविकास आघाडीला मत दिलं, ते आता पुन्हा एकदा आमच्या डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून या महाराष्ट्राच्या विकासाकरता आम्हाला साथ देतील। महाविकास आघाडी म्हणजे योजना थांबवणारी आघाडी आहे। मोदीच्या सरकारमध्ये उद्धव ठाकरेंनी साऱ्या योजना थांबवल्या आणि महायुती म्हणजे डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून योजना पुढे नेणे आहे। मला वाटतं या महाराष्ट्राच्या जनतेला पुन्हा एकदा डबल इंजिन सरकारच त्या ठिकाणी पाहिजे आहे, याकरता आम्ही काम करतो। आगामी विधानसभा डबल इंजिन म्हणताय, इंजिन 3 सरकारला, मग इंजिन कमी होणार? महाराष्ट्राचं समीकरण